मासा लागला इथे. खडची लागली पहिली. मोठी साईज आहे, मोठी साईज आहे. आला ना, मोठा आहे रे. अरे मोठा आहे. साधारण 2-2.5 किलोचा मासा आहे. हे वाघाचं असू शकतं पण तसंच आहे, कारण हे नाही ना. फिशिंग रॉडने मासे पकडले तर एक मासा घेऊन आलोय. साधारण 1 फूटचा मासा आहे. या माशाचे आहेत ना, खवलं काढायला थोडंसं वेळ जातो. 4, 4, 8, 9. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 10 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी. कशा सुरू माहीतात ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. चणणीचे मासे खाऊन झाले, त्याच्यावर आता परत पाणी कमी झालं आहे, तर पाऊसच पडत नाही आहे. तर आज जरा प्लॅन चालला आहे. ॲक्च्युली परवा दिवशी आपण गेलेलो फिशिंग रॉडने मासे पकडायला, तेव्हा साधारण 9-10 मासे पकडले होते. तर आज जरा तोच प्लॅन आहे. आपल्याला नदीवरती जाऊन फिशिंग रॉडने मासेमारी करायची. आज धमाल येते त्याचीसुद्धा. जेव्हा मासा लागतो ना, तेव्हा तो काढायची वगैरे जी काय धमाल असते ती आपल्याला आज अनुभवायची आहे. तर चला म्हणजे निघूया. पोरं वरती असतील रस्त्याकडं, तर जाऊन बघूया नेमके कुठे आहेत आणि मग निघू. चला, शॉर्टकट वाटेने आहे, जोपर्यंत जाता येते तोपर्यंत जाऊ. नंतर या बांधाच्या वाट्या सगळ्या बंद होतील. इकडे भात लावणी झाली की मग शॉर्टकट वाट्या गेल्या. या बाजूला इकडे दाढ वगैरे तयार झाले मस्त. इकडे बंटीची आई काम करते. का हो, काय चाललं आहे? कन्नी सुरू आहे. हो, पावसाने यावर्षी सगळीच कामं आवरलेत. बंटी बोलतोय शनिवार रविवारकडे यायचं. मी निघालो उद्या. होय, पाऊस गेला आहे तशी शेतीची कामं सुरू झालेत. फोड वगैरे घराजवळचं पण आपण काम होतं. आपलं काय एवढी शेती नाही, नाचणी यावर्षी, त्यामुळे एवढं काही काम नाही आहे. गाडीला इकडे आपण ठेवतो झाकून. आपली टपाल गाडी निघाली परत नेरदवाडी, पाचांबे, संगमेश्वर वाया निवळी. ही देऊलवाडी. सरळ रोड गेला आपल्या ग्रामदैवत मंदिराकडे. वाघजाई देवी मंदिर आहे समोर. आणि इकडे जाऊया आपण सोनूकडं. तर आता शीत्या झाला आहे, क्षितिज तो पण सकाळी झाला आहे. तर आज जरा ह्या गावाकडच्या गली पायवाट पाऊस पडतो ना, तेव्हा इकडे पण भरपूर पाणी असतं. हे समोर बघता हे भरतप्पाचं घर, म्हणजे सोनू केतनचं घर, बारक्याचं घर. आणि इकडं लक्ष्मण मामाचं घर, जयेंद्र बाबल्याचं. सध्या मी आणि केतन आलो आहे, बाकीचे सगळे पाठवून येतात. तर आला पाऊस तर प्रॉब्लेम होईल थोडासा. पाऊस नाही आला पाहिजे, भिजून जाऊ. तर इकडे फिशिंग रॉड आहेत आणि बाकीचं हे सगळं त्यासोबत लागणारं. वाटच नाही राहिलं नाही. कुठं पण गेलास तरी ते चालत आहे रे. तर नदीवरती आलो आहे, समोर तिकडे डॅम आहे. तर इकडे पावसाळ्यात आहे ना, आता आपण उभे आहोत तिकडेपर्यंत पाणी असतं. इकडे फुल भरलेलं, आता हळूहळू भरेल. त्या दिवशी पाणी भरलं होतं, म्हणजे बऱ्यापैकी खाली भरलेलं. आता 2-3 दिवस झाले पाऊस नाही. टिटवी ओरडते. हे वाघाचं असू शकतं पण तसंच आहे, कारण हे नाही ना, माणसाचे पाय नाहीत म्हटलं. माणसाचे नाही, वाघाचेच आहेत. हा बघा, 2 होते वाटतं. ॲक्च्युली हे जे डॅम आहे, धरण आहे, हे कसं एका बाजूला आहे. इकडे म्हणजे ह्या बाजूला तरी मानवी वस्ती वगैरे काय नाही. पलीकडे आहे त्या पट्ट्याला पुढं मग कुटरे, राजिवली, त्याच्यानंतर मग एडगेवाडी, रातांबी अशी त्या बाजूला गाव आहेत. या बाजूला काय नाही. या बाजूला वरती पाचांबे आणि तिकडे नेरदवाडी, मग पलीकडे आपलं गाव आहे. तर इकडे प्राणी येतात. हे बघा ठसे बघा किती. रिमझिम रिमझिम पाऊस. 2-3 दिवस असाच पाऊस पडतोय. पावसामध्ये जीवच नाही. त्या बाजूला तिकडे पानकोंबड्या त्या बघा.
आणि बगळे आहेत थोडेफार. मासा लागला इथे. खडसच आहे ना. खडची लागली पहिली. भवानी झाली. सुरुवात झाली. हा बघा, हा साधारण मीडियम साईज आहे. दुसऱ्याच गरवलेला. पहिला तिकडे पुढे टाकला होता, तिकडे पाणी थोडं कमी आहे, तिकडे पुढे आल्या आल्या पहिल्याच ह्याच्यात लागला आहे. त्या दिवशी आलेलं होतं, काय शूट करायला जमलं नव्हतं, मात्र आज जरा म्हटलेलं शूट करतो. आज पाऊस पण नाही. त्या दिवशी आलेलं तर असंच अंदाजाने आलेलं, त्याशी बऱ्यापैकी मासे मिळाले होते. आज सुरुवात चांगली झाली की टिटव्या पण भरपूर आहेत. ॲक्च्युली पलीकडे मासे पण पकडत असतील कारण पाणी कमी झालं आहे ना. डीजे एकत्र आलेले आहेत. ॲक्शन फाय दोन्ही एकत्र आलेत. त्या बाजूलाच लागतो काय. हा बघा, हा मोठा आहे. हा बघू शकता, जबरदस्त मासा लागला. मोठी साईज आहे, मोठी साईज आहे. वा, सुंदर. पकड तुझ्याकडे आहे ना. सुरुवात चांगली झाली आहे, बघूया पुढे पुढे. ॲक्च्युली फिशिंग रॉडने पण मासेमारी करायला भरपूर धमाल येते. आला ना, मोठा आहे रे. सावकाशान सोनू, सावकाश. मोठा आहे. मासा लागलाय. सावकाश होऊ दे. दबत नाही आहे. हे मोठा आहे रे. हां, अरे मोठा आहे रे. तेवढंच काय आपली जन्नत आहे. जन्नत तर. चल जरा जागी. हा बघा, 2 किलोचा असेल ना आरामात. साधारण 2 किलोचा मासा आहे. पूर्णच खाल्ला नाही. हां, परत लागला इकडे. आपण इकडे मोठा आहे रे. ॲक्च्युली लागल्यावर ना बाहेर काढत. छोटा आहे. मला वाटतं आपण आत्ताच संपवणार, नंतर नाही लागणार मुळे. साधारण 2-2.5 किलोचा मासा आहे. कडक. सुरुवात आज चांगली झाली सोनू. लवकर आलं त्या आम्हाला वाटतं उशीर कराल. लगेच आलो, थांबलो ना, हां, गेलो ना खाली. आहे ना. बावा सोने. अरे नको करू. धर द्यायला लागते. काय करतोस काय. दबत नाही तो. वरती बिरकोंड धबधबा आहे आणि वरती नेरदवाडी पण आहे. तिकडून ॲक्च्युली ही नदी येते. खूप मोठी नदी असते. म्हणजे पावसाळ्यात तुम्ही इथे आता आपण जिथे उभं आहे ना ते उभं पण राहू शकत नाही, एवढं पूर्ण पाणी असतं. कारण हा धरण आहे, गड नदीच बोलतात त्याला, गड नदीवरचं हे धरण. आणि पाण्याचा प्रवाह खूप असतो, तेव्हा आपण वरच्या बाजूला खडस मासे पकडतो. आज जरा धरणाच्या इकडे तोंडाला आलो आहे. इकडे अजून कसा मासा वर चढला नाही, तेव्हा मग असं फिशिंग रॉड लावून आहे ना मासे पकडायची मजा थोडी वेगळी आहे. ते ढग बघ कशा आलेत, ढग जोरदार आहेत. ॲक्च्युली 2-3 दिवस असेच ढग येत आहेत. पाऊस पडला, मोठा पाऊस पडला त्याला 3 दिवस झाले. आता स्पून आपण चेंज केला आहे, लूर लावला आहे. मासाच आहे तो एक प्रकारचा. तो बघा, याला बघूया, ट्राय करूया. कारण आता ते तिथे पकडलेले आता थोडे शांत झालेत. सोनू आणि क्षितिज आता पलीकडे जात आहेत त्या बाजूला, कारण इथे आता मासामध्ये लागत नव्हता, तिथपर्यंत गेलेलो. तर मी आणि केतन या बाजूला आहे. इकडे ट्राय करूया थोडा वेळ अजून, कारण मासा लागायला लागला की पटापट लागतो, नाहीतर मग थोडा वेळ लागतो. पेशन्स महत्त्वाचे, कारण फिशिंग रॉड करतो तेव्हा कॅच व्हायला कधी कधी वेळ पण जातो. ते पेशन्स असतील तर सगळं काय होतं. या बाजूला ॲक्च्युली आता कॅच नाही होत आहेत, तर आम्ही थोडासा पुढे चाललो आहे. आणि धरणाच्या बाजूने इकडे रात्रीचं वगैरे फिरताना वन्य प्राणी भरपूर असतात. मगाशी तिकडे आपल्याला वाघाचे ठसे भेटले, आता इथे हे डुकराने केलेलं आहे. घोळणी काढतात बोलतात त्याला, म्हणजे पूर्ण लोळतात ते. हा पट्टा कसा पूर्ण जंगलाचाच पट्टा आहे, त्यामुळे इकडे मग प्राणी पण तेवढेच आहेत.
चला मासे पकडून झाले आहेत. 4-5च लागले, 4च लागले वाटतं, 4 लागले. नंतर ऊन आलं आहे, त्या उन्हाने मासे वाटतं तळाला गेले. एक्झॅक्ट काय माहिती नाही रिझन. पाऊस पण थांबला आहे. आलो तेव्हा बारीक बारीक पाऊस होता आणि ऊन पण नव्हतं, त्यामुळं पटापट 4 लागले. आता बरंच तिकडे टोकापर्यंत गेलेलो पण काय नाही. मग ठीक आहे, आता जरा इथून जवळच कुचांबे गाव आहे, तिकडे जाऊ, जरा नाश्ता वगैरे करू आणि मग बघू इकडे येऊ, नाही तर मग घरी जाऊ. चला. जात पण नाही रे किंवा तिला जायला पण नाही जमत आहे. या बाजूला इकडे हे धरणाची भिंत आहे, तर आपण इकडे वरच्या बाजूच होतो आणि कुचांबे इकडे खाली आहे. मगाशी आपण धरणाच्या त्या टोकाला होतो, तिकडे मासेमारी करत होतो आणि इकडून आता खाली जायचा प्लॅन होता, पण खाली सोनू आणि क्षितेश गेलेत, दोघंजणं गेलेत. मी आणि केतन इकडे धरणावरती आलो आहे. तर खालून जरा काहीतरी नाश्ता वगैरे आणायला सांगितलं, जरा खाऊ वगैरे आणि मग घराकडे जाऊ. इथे जरा कॅच करण्याचा प्रयत्न करूया, लागला तर ठीक आहे, अदरवाईज निघूया. मग वरती कॅच करत होतो पण काय मासे लागले नाहीत, आता घरीच निघूया. तर सोनू आणि क्षितेश पण आलेत फरसाण घेऊन. फरसाण कांदा जरा खाऊ, भूक पण लागले. दुपारचा 1:30 वाजला आहे, घरी जाऊन जेवू तेव्हा जेवू. काय चांगलं काय लिहिलं नाही बघा. उचलला पाय, निघालो हिंडायला. सकाळी चालाय, लगेच निघाला. परत पावसाने काळोख केला आहे. फरसाण खातो आम्ही. इकडे आजूबाजूचा परिसर सुंदर आहे, इकडे खाली बरीचशी गावं आहेत. हा आमचा एक शॉर्टकट आहे, हा जो रोड आला ना, आपण वरून आलो, गेला कुचांबेतून कुंभारखनी आरवली. तसं नसेल तर कुंभारखनीतून राईट मारायचा यगावला आणि यगाव मार्गे तुम्ही असोड्याला पण बाहेर पडता. असे हे शॉर्टकट आहेत. आणि इकडे बरीचशी गावं आहेत, खाली आंबतकोल, यगाव, नांदगाव त्या पट्ट्याला. इकडे कुंभारखनी आलं, कुचांबे आलं, कुटरे, हे समोर इथे कुटगिरी, राजिवली, त्याच्यानंतर येडगेवाडी, रातांबी, अशी बरीचशी गावं आहेत. इकडे भैरवगड पण आहे, समोर दिसतो ना तिकडे, तो भैरवगडावरती आहे ना, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मोठी जत्रा असते आणि मग गुढीपाडव्याच्या सकाळी लोक गुढी उभी करायला आपापल्या घरी जातात. नमन वगैरे असतं वरती. गेले 2 वर्ष प्लॅन करतो पण काय जाता येत नाही. बघूया पुढच्या वर्षी जमलं तर जाऊ. तर आता नाश्ता करतो आहे, नाश्ता करून मग घर गाठूया. आता काय मासा तर लागत नाही आहे, ऊन पण आहे. पावसाने वातावरण तर केलं आहे, पण ऊन असल्यामुळे मासा जास्त लागत नाही. संध्याकाळी किंवा उद्या सकाळी वगैरे बघू. मग चला आता घरी निघूया. पाऊस याच्या अगोदर घरी गेलं तर बरं आहे, जरा सुके तरी जाऊ. तर आज हे 4 मासे कॅच झाले फिशिंग रॉडला. घरी आलो इथे सोनूच्या इथेच पाणी पिऊया आणि मग निघू. चला मंडळी, फायनली घरी आलो. पाऊस काय आला नाही, ऊन पाऊस असं वेगळंच वातावरण आहे. हारू तर ओरडते बघा, हे इशारा देत असते दुसऱ्या पक्ष्यांना किंवा कोंबड्यांना वगैरे, काहीतरी आजूबाजूला आहे, म्हणजे मुंगूस, साप वगैरे असू शकतो, अशी ओरडते तेव्हा धोक्याची सूचना असते. आई घरी नाही वाटतं, गेली कुठेतरी. या मंडळी जेवायला या. तर आज जेवणामध्ये चणणीचे मासे पण आहेत आणि काल जे खडस पकडले होते तर त्याच्यातून मी एक खडस आणला होता. रेसिपी तुम्ही बघितली असेल, तर तो खडस आहे. हे बघा, चणणीचे मासे संपले कारण आता पाऊस नाही तर मासे काय मिळणार नाही. ते आणले होते ते मासे आहेत आणि इकडे हा खडस मासा शिजवलेला आहे. या बाजूला इकडे फ्राय पण आहे आणि सोबत तांदळाची भाकरी. जेवून घेऊ. ॲक्च्युली जंगलात किंवा असं ओढ्यावर नदीवर वगैरे गेलं ना की भूक भरपूर लागते. तर भूक लागलेली मगाशीच, पण येत होतो घरी, तर मग म्हटलेलं घरी जाऊन जेवू. तरी पण मगाशी मग फरसाण वगैरे थोडंसं खाल्लेलं. चला जेवायला. या बाजूला इकडे आई पण आहे, आई पण आली. इकडे वर गेली का, ती वाडीमध्ये होती. चला जेवून झालं आहे मस्त. तर आता ॲक्च्युली गेलेलो आपण धरणावर ना, तिकडे फिशिंग रॉडने मासे पकडले, तर एक मासा घेऊन आलो आहे. हा बघा. तर आता याला साफ करायची. ॲक्च्युली कळस माशाची खवलं वगैरे आहेत ना, ती काढावं लागतात प्रॉपर. खवलं काढू, साफ वगैरे करू, मग आई फ्राय करेल. कारण आता दुपार जेवण वगैरे झालं आहे, तर मासे फ्रायच करू. मग चला पटापट साफ करू आणि बारीक बारीक त्याची जरा खंड करून घेऊया. साधारण 1 फूटचा मासा आहे हा बघा. चला पटापट याची खवलं काढून घेऊ आणि मग स्वच्छ धुवून वगैरे फ्राय करूया. चला. या माशाचे आहेत ना, खवलं काढायला थोडंसं वेळ जातो.
पण खवलं काढल्यानंतर मात्र पटावट मग खंड करायला बरी पडतात. हे मुरावली घेतले, मुरावलीवर चांगली निघतात. चला मंडळी, खडस मासा साफ करून झाला आहे. आता आई मस्त त्याला तव्यावरती फ्राय करेल. गावाकडे आलं की असं जरा मासे चिकन हे सगळं जेवण जरा चालू असतं ना. आता खास करून हे मासे आहेत ना आपल्याला जून जुलैमध्येच मिळतात, खडस मासे. त्याच्यानंतर मिळतात पण त्यासाठी भरपूर मग मेहनत करायला लागते. जेव्हा 25-25 30-30 गळ आपण लावणार तेव्हा कुठेतरी 2-3 मासे मिळतात. कधी कधी काय मिळत पण नाही. असो, थोड्या वेळात आहे ना मासे फ्राय करून घेऊ. चला, इकडे आईने आता हा खडस मासा पूर्ण चांगला साफ करून घेतला आहे, स्वच्छ धुवून वगैरे घेतला आहे. याच्यामध्ये आता मीठ मसाला हळद वगैरे टाकूया आणि मग रव्याच्या कोटिंगमध्ये फ्राय करू. आज फ्रायच करतोय, शिजवत वगैरे नाही. फटाफट जरा बनवून घेऊ. आणि फ्राय केलेले मासे कसे जरा राहतात पण जास्त दिवस. पाऊस वाटतं जोराचा येतो आहे, काय माहिती. या बाजूला इकडे चुलीवरती तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी, म्हणजे पटापट मच्छी फ्राय करता येईल. चला, इकडे मसाले लावून झालेत मस्त. आता फ्राय करूया. पाऊस वाजतोय, मला वाटतं सीमेतून पाऊस येतोय वाटतं. दिवसभर नाही आहे ना. दिवसभर एवढा पाऊस नाही लागला. मगाशी हे धरणावर होतं तेव्हा पण ऊन पडलं होतं. आवाज तर जोरात येतोय, आला तर मोठा येईल. इकडे रव्याच्या कोटिंगमध्ये चांगलं लावून घ्यायचं, नंतर मग फ्राय करून घेऊ. रवा नसेल तर तांदळाचं पीठ पण चालतं, चांगले होतात मासे फ्राय त्याच्यामध्ये पण. कोटिंग लावल्याने काय होतं की मसाला वगैरे प्रॉपर राहतो आणि मच्छी चांगली फ्राय होते. बऱ्याच वेळा आई नाही वापरत. एक बाजू चांगली लालसर करून घेतली की मग पलटी मारायचं. तेल मस्त भेटलंय. चला, सर्व जे पीस केले होते ना ते मस्त फ्राय झाले बघा. साधारण 4, 4, 8, 9, 9 आणि 10 एक टाकल्याचं पीस आहे वरचा. एक 10 पीस झालेले. तर आता मस्त आहे ने फ्राय केलेत, खास रात्रीच्या जेवणासाठी खडस मासा फ्राय. चला मंडळी, खडस मासा मस्त फ्राय करून झाला आहे. आणि आता पाऊस पण आला आहे, बारीक बारीक आला आहे. जेवढा वाटत होता तेवढा नाही आहे, मला वाटलं मोठा येतो. कारण सीमेतून आहे ना आता पावसाचा आवाज येतो. तर थोडासा आहे रिमझिम, पण ठीक आहे. सकाळपासून एवढा पाऊस नव्हता, तर आता रिमझिम का होईना पडला पाहिजे. तर चला मंडळी, आता घरी पण आलो आहे. धरणावर गेलेलो, तिकडून खडस मासे पकडले. फिशिंग रॉडला मासे पकडायची धमाल
लास्ट टाईमला कॅमेरा दाखवत आली नाही, आज मात्र दाखवली. तर मासे पकडून मग घरी आणलं, तर एक मासा आणलेला घरी. तर आता मस्त फ्राय करते आई. मग तर रात्रीच्या जेवणामध्ये मासा असेल, कारण ऑलरेडी कालचा पण जो खडस मासा होता तर त्याचं आज आम्ही खाल्ला आणि हा मासा रात्री आणि मग उद्या खाता येईल. तर चला म्हणजे गावाकडे आल्यावर अशी धमाल मस्ती मजा चालू असते. तर फिशिंग रॉडने पण मासे मिळतात. तर गेल्या वर्षीपासून आपण हे ट्राय करतो. गेल्या वर्षी शिकत होते सगळेजण, यावर्षी आता मासे पकडायला सुरुवात केलेली आहे. तर चला म्हणजे आता तात्पुरत्या स्वरूपात हा ओव्हरऑल दिवसाचा व्हिडिओ इथे थांबूया. आता घरी आलो तर आता काय थोडी कामं आवरणार आणि मग फ्रेश वगैरे होणार. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.